नमस्कार मित्रांनो, आज मी आणि माझे खास मित्र एका अद्भुत प्रवासाला निघालो आहोत. श्रद्धा, भक्ती आणि साहसाने भरलेला हा प्रवास अनुभवायला चला आमच्यासोबत. आपला प्रवास हा बसने आहे, त्यामुळे जवळच्या बसस्थानकापासून आपण नाशिकला जाणाऱ्या बसमध्ये बसणार आहोत. नाशिकमध्ये पोहोचताच आम्हाला नाशिक ते सप्तशृंगी गड ही बस लगेच भेटली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. मित्रांसोबत गप्पा, धमाल आणि डोंगरांचा आनंद घेत शेवटी आम्ही वणीला पोहोचलो, जिथे या पवित्र मंदिराचे स्थान आहे. आम्ही सर्वजण पायऱ्यांच्या दिशेने निघालो.
पायऱ्या चढून आम्ही नंबरला लागतच होतो की आवाज येतो, पवनपुत्र हनुमान की जय. सप्तशृंगी देवीच्या दर्शनाचा सोहळा हा प्रत्येक भक्तासाठी एक अद्वितीय आणि भक्तिमय अनुभव असतो. निसर्गरम्य पर्वतांच्या सान्निध्यात वसलेल्या या शक्तिपीठात पोहोचण्यासाठी भक्त मोठ्या श्रद्धेने गड चढतात आणि देवीच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. आज आम्हीही सप्तशृंगी देवीच्या चरणी माथा टेकवून तिचे दर्शन घेऊन खाली उतरतोय. गड चढतानाचा थकवा आता कुठचाच जाणवत नाही, कारण देवीच्या कृपेने मन अधिक शांत आणि समाधानी वाटत आहे. देवळात गुंजणारे मंत्र, आरतीचा गजर आणि भक्तांच्या ओठांवर असलेला जयघोष या सगळ्यांनी वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते. देवीचे दर्शन घेतल्यावर मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. दर्शन घेतल्यानंतर समाधानाने डोळे मिटले आणि त्या क्षणी वाटलं की देवीने आमचे सर्व इच्छा, मनातील प्रार्थना आणि भक्ती स्वीकारली आहे. गडावरून खाली उतरताना या अनुभवाची आठवण रेंगाळत राहते. सप्तशृंगीचे दर्शन घेतले, आयुष्य नव्या भक्तीने न्हाले.